अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा अवतार दिवसाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण आज या ठिकाणी त्या साधनदात्याला अभिवंदन करण्याकरता एकत्रित झालेलो आहोत. गेल्या अविरतपणे अखंडपणे 50 वर्षापासून या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. गेल्या 50 वर्षापूर्वी या गोष्टीचं बीजारोपण या खेडीवळदर गावामध्ये खऱ्या अर्थानं झालं. म्हणण्यापेक्षा युगानुयुगे तो साधनदाता परमेश्वर श्री चक्रधर महाराजांचं तत्व तुम्हा सर्वांच्या हृदयग्रस्त करणार गुरुतुल्य परमपूज्य परमादरणीय पंचकृष्ण चिंतन आश्रमाचे संचालक संस्थापक आचार्य प्रवरमंत श्री निराबाबू बाबाजींचे अगदी 4 वाजेला त्या ठिकाणी आगमन झालेला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यात इथपर्यंत नसते तरी सुद्धा आपल्या गावामध्ये त्यांची उपस्थिती आहे म्हणण्यापेक्षा माझ्या हृदयात त्यांची उपस्थिती आहे अशा गुरुनिमित्तांना आठवण. त्याचप्रमाणे ज्या माऊलीनं खऱ्या अर्थानं आम्हाला लाडलं ताळलं आणि या धर्माकरता या पंथाकरता जीवन समर्पणाची शिकवण दिली अशी माझी गुरुमाऊली वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध श्रीदंडयुक्त परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवर श्री केशवाश्रमाचे संचालक संस्थापक बाबाजी आणि याहीपेक्षा अगदी आमचे दादा असतील मी असेल म्हणण्यापेक्षा आमचा हा संपूर्ण परिवार या खेडीवळदर गावाशी खऱ्या अर्थानं ज्या माऊलीनं जोडला अशा त्या माऊलीची आठवण आज म्हणून नितांत गरजेचं आहे. ती माझी मुख्याक्ष गुरुमाऊली कैवाली अशी तपस्वी द्रौपदा आहे. या सर्व गुरुश्रींच्या सहयोगातून खऱ्या अर्थानं धर्मसेवा करण्याचं अवभाग्य माझ्या सोबती आलेलं आहे. या गुरुनिमित्ताची आठवण कमी गरजेची कारण आम्हा पंथीय तत्वज्ञानानुसार अभ्यासानुसार खऱ्या अर्थानं नामस्मरणाच्या वेळेला या निमित्ताधिकाला आठवण्याशिवाय आपण देवात होऊ शकत नाही. कारण या गुरुमाऊलीचे उपकार थोर आहेत, या गुरुसुधांचे उपकार थोर आहेत ज्यांनी हा देव दाखवला. नाही तर हा वाहता काळ आहे. या वाहत्या काळात देव दिसणं दुरापास्त झालेला आहे. देव भेटावा, देव दिसावा याकरताची चाललेली आपली भक्ती आहे. आणि या भक्तिपथामध्ये हा निमित्त भाव कारण आज आपण आपल्या स्वामींना आठवत असताना थोडंफार लीळा आणि थोडेफार सूत्र याचा समन्वय अर्थानं सर्वांची आठवण करणार आहोत की अवहारपणे गेले 800 वर्ष जे तत्व या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तागायत रवल्या गेलेला आहे. कारण या सर्व गोष्टींना समजण्याकरता आपल्याला 12व्या शतकाकडे जावं लागणार आहे. त्या सर्वज्ञांच्या त्या लीळांकडे जावं लागणार आहे. सर्वज्ञांनी सांगितलेल्या त्या सूत्रांकडे जावं लागणार आहे. त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं सर्वज्ञ चक्रधर महाराज समजणार आहे. आज खेडीवळदर गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण भारतभर हा अवतार दिनोत्सव उद्या अगदी हर्ष उल्हासात संपन्न होणार. गेली 800 वर्ष खऱ्या अर्थानं राज आश्रयापासून दुर्लक्षित असलेले आम्ही यावर्षी त्या साधनदात्याच्या कृपा आशीर्वादाने 8 वर्ष पूर्ण होऊन हे 3रं वर्ष सुरुवात होत आहे. आणि आज शासन दरबारी खऱ्या अर्थानं त्या गोष्टीची दखल घेतली आहे. कारण ज्या महानुभावांनी अत्याक्षर या महाराष्ट्रामध्ये लिहिलं ते मराठीचं अत्याक्षर हे महानुभावांकडे केल्या जातं.
म्हणून जे अभ्यासक आहेत, जे तत्वज्ञ आहेत, जे साहित्यिक आहेत, त्यांच्यापर्यंत तो विषय तर आहे, पण माझ्या सर्वज्ञांची अपेक्षा होती ही जनसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ती अपेक्षा आज खऱ्या अर्थाने अर्थशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पूर्ण होते. आणि म्हणून महाराष्ट्रातच हा जसंच होतं असं नाही. उद्या दिल्ली दरबारात सुद्धा या महाराष्ट्राचे प्रथम पहिले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीला सुद्धा हा अवतार दिनोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होता. आणि म्हणून भारतभर खऱ्या अर्थाने ज्या देवाचं नाव गाजतं आहे, अशा त्या देवाचं लीळांच्या माध्यमातून श्रवण करून आठवण करून आपल्याला परमेश्वराला नतमस्तक करायचं. कारण आमचं तत्व सांगतं, जिथं ज्या देवांचा लीळांचा अभ्यास चालतो ना, तिच्या खऱ्या अर्थाने त्या अदृष्टाचा वास असतो. अशा त्या अदृष्टाला हृदयस्थ अर्पण करून साधनदात्याच्या चरणी श्रीवार नतमस्तक होऊन खऱ्या अर्थाने मी या संगीत रूपी प्रवचनाला या ठिकाणी या सेवेला सादर करणार आहोत. बंधूंनो, तुम्ही मगापासून आमची धावपळ पाहत होते. मी तसा या क्षेत्रात नौका आहे. प्रवचन म्हटलं तर मी अगदी तासभर बोलू शकतो, पण संगीताची आणि माझी भेट नाही. खरं सांगायला हरकत नाही. ते मोकळं बोलून घेतलं पाहिजे. आणि म्हणून संगीत क्षेत्रामध्ये नौका आहे. आणि खेडीवर जर ग्रामस्थांचं प्रेम म्हणण्यापेक्षा खऱ्या आपल्या बुद्धिमंडळाचंही प्रेम आहे. मी गेल्या महिन्यापूर्वी ज्याची चालू त्यावेळी मी सांगितलं नाही, आपण चांगली कीर्तनकार बाबा म्हणून हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, हे आपल्याला संपन्न करायचं आहे. त्यांनी सांगितलं नाही बाबा, मागच्या वर्षी तुम्ही छान बोलले, मला नाही माहिती मी कसा बोललो, तर ते तुम्ही छान बोलले. म्हणून मी संगीतात बोलू शकत नाही, कारण त्याची माझी गाठ नाही. मी जरी कृष्णाचा भक्त असलो ना, तरी कृष्णाने बासरी वाजवल्यानंतर झाडं डोळायला लागायची. माणसं तर लांबच राहिली हो. माणूस तर कशावर डोलतो त्याचा विचार नका करू. माणसाला डोळायला काय लागत नाही. आणि मग त्या कृष्णाचा मी उपासक आहे, पण खऱ्या अर्थाने या थोडंसं या संगीत क्षेत्रापासून लांब राहिलेलो आहे. आणि म्हणून या सर्व मंडळीचं प्रेम आहे. हे जे आमचं कृष्ण भजनी मंडळ आहे, सन्माननीय आहे भक्तपरायण साहेबराव महाराज, मृदुंगाचार्य सर, सुनील महाराज आणि या सर्वांना एकत्र बांधणारे आमचे भगवान आबा, उपस्थित सर्व भजनी मंडळ. त्याचप्रमाणे अगदी आता माझ्यासोबत मला तबल्यावर साथ देण्यासाठी आमच्यासोबत असलेले आमचे शोधित शास्त्री, त्याचप्रमाणे बाबाजी आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व ग्रामस्थ माता भगिनींना, आपल्याला त्या प्रभू नावाच्या गजरामध्ये इथं तल्लीन होऊन जायचं. आपल्या घरी असलेल्या आपल्या मनोकामना, आपल्या इच्छा, आपल्या वासना आपल्या सगळ्याला घरी सोडायचं आहे. इथं फक्त त्या देवाचं नाव आणि नाव, कारण देवाचं नाव घेण्याकरता मनातले सगळे मळभर दूर काढावे लागतील. त्यावेळी देवाचं नाव घेतलेलं आहे. पाहा तुम्ही, आपण खानदेशात आहोत. खानदेशात आमच्या बहिणाबाई काय म्हणतात, प्रभू नावावेला पुढे त्याने तोंड म्हणू नये आणि कपाशी नावेला पुढे त्याने बोंड म्हणू नये. मग आपलं नाव कशा करता उघडलं पाहिजे? आता देवाच्या नावाकरता उघडलं पाहिजे. सर्वात श्री चक्र स्वामी जय श्री चक्रधरा स्वामी, जय श्री चक्रधरा, जय श्री चक्रधरा. Yeah.
पदार्थ आणि एकांत असे 3 भाग खऱ्या अर्थानं या लीळा चरित्राचे पडतात. ज्या लीळा चरित्रावरती आपल्याला खऱ्या अर्थानं भाष्य करायचं आहे, ज्या लीळांना खऱ्या अर्थानं आपल्याला श्रवण करायचं आहे, ते लीळा चरित्र म्हणजे मराठीचा आद्य ग्रंथ, मराठीचं पहिलं अक्षर ज्या लीळा चरित्राच्या रूपात नुसतं मराठीचं पहिलं अक्षर लिहिलं गेलं नाही, तर खऱ्या अर्थानं लीळा चरित्रामध्ये जर आपण शोधलं ना तर या महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला सापडतो. या महाराष्ट्राचा राजा रामदेव, त्याच्या आधीचा आमनदेव, या राजांचे सर्व इतिहास आपल्याला मिळतात. इतकंच नाही, 12वं शतक आम्हाला प्रत्येक गोष्टीचा इतिहासाची साक्ष देतो. हो, प्रत्येक गोष्टीच्या इतिहासाची साक्ष देतो. 12व्या शतकापर्यंत बाजरी ही पदार्थ किंवा बाजरी हे पीक महाराष्ट्रात उगवलं जात नव्हतं, ही माहिती आम्हाला चरित्र देतात. राजा रामदेवाच्या पत्नी असलेला हेमाद्री नावाचा जो मंत्री आहे ना, या हेमाद्री पंडितांनी चतुर्वेद चिंतामणी नावाचा ग्रंथ जरी लिहिला असेल तरी सुद्धा खऱ्या अर्थानं बाजरी या पिकाचं, बाजरी या धान्याचं संशोधनही 12व्या शतकात झालेलं आहे. इतिहासाची दाखले आहेत जोडलेली. स्वामींचा इतिहास तर आहेच, स्वामींचं चरित्र तर आहेच, कारण ते लीळा चरित्र आहे. लीळा कशाला म्हटलं जातं? ज्या ईश्वराने खऱ्या अर्थानं सहेतुक आणि निरेतुक भावनेतून केल्या जातात त्या लीळा आहेत, त्याला लीळा असं म्हटलं जातं. म्हणून त्याला लीळा चरित्र असं म्हटलं. आणि हे लीळा चरित्र ज्यांनी लिहिलं ना ती तुम्हा आम्हासाठी सामान्य नाही आहे. षडशास्त्र संपन्न विद्वान ब्राह्मण आहे, ज्यांचा साई शास्त्राचा अभ्यास झालेला आहे. त्या माईमंताच्या हाताने या चरित्राचं लिखाण झालेलं आहे. आणि म्हणून या एकांकामध्ये जर शोधले तर अनेक भक्त आम्हाला भेटतात. पाहतो आपल्या जीवनामध्ये सुद्धा क्षण कुठं जागेवर राहते. पाहतो आपण क्षणाला स्पर्श करणार, क्षणावरती बोलणार आहोत. या क्षणामध्ये आठवत असताना आम्हाला आमचा एक आठवतो एकांकामध्ये सर्वांना एक सुरुवातीला भेटलेला होतं. पाहतो तुम्हाला सर्वांना पाहत आहे निळभट्ट भांडारेकर त्यांचं नाव. पाहतो आमचा पूर्वक्षण उत्तर क्षणाला नाही जाऊन भेटत. सुरुवातीला आल्यानंतर असलेला आनंद अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही नाही टिकू शकत. आमचं भाग्य आहे, ईश्वराची कृपा आशीर्वाद आमच्यावरती आहे. सतत 50 वर्षापर्यंत एकच उत्सव आपण मनवतो आहे, म्हणजे पूर्वक्षण उत्तर क्षणाला आणून भेटवायचा आहे. पूर्वक्षणाची आठवण करायची. त्यात जशी गुरुवाऱ्यांची कष्ट आहेत ना तशी याही पूर्वांची कष्ट आहेत. त्यातले आता बरेच संपत चालले तिथे. मग त्यात आमचे ताते असतील, रामाव असतील, आमचे गोपानाना असतील, पण बरेच पूर्वज आता जवळजवळ गेलेले. आणि म्हणून या पूर्वजांची ही कष्ट आहेत. या कष्टाने हा धर्म, हे संस्कार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तो देव आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पाहतो इथं तुम्हाला कथाच मिळतील असं नाही. इथे खऱ्या अर्थानं त्या कथांना भावविश्वामध्ये रूपांतर करणार साक्षीकंत आपल्याला इथं साक्षात ईश्वराचं रूप मिळणार आहे. त्याला आपण लीळा म्हटल्या. कथा तर अनेक आहेत. कथांमध्ये माणसांचं रमत नाही. विशेषतः आमच्या तरुण वर्गाचं अजिबात रमत नाही. पाहतो ना त्यांची संख्या पाहतो. महिला वर्ग पुढे आहे. ज्यांना बसता येत नाही त्यांची गोष्ट ठीक आहे, पण ज्यांना बसता येत नाही ते सुद्धा ते आईस्पेस मस्त लाभ बसले आहे. त्यामुळे बोलायचं बोला, ते म्हाताऱ्यांना बोलून घ्या, बायांना बोलून घ्या. आम्ही आपले मस्त मागून ऐकून घेतो. आमच्या गप्पा मागं होऊन जाऊ द्या. कारण ते तोंडामध्ये बरंच काही असतं ना, ते थोपता आलं पाहिजे. पुढे भावाच्या पुढे गेल्यावर थोपता येणार नाही. ही वाहतात या पिढीची गणती आहे ती फक्त कशामुळे? या सर्व वातावरणामुळं. ते देवापासून लांब राहिले, धर्मापासून लांब राहिले, इतिहासापासून लांब राहिले. त्याच्यामुळे त्यांची ती घाललेली वाहतात आहे. पाहतो देव म्हटला, धर्म म्हटला की आम्हाला सगळ्यात आधी कटाळा येतो. अहो सर्वज्ञांनी तर अगदी प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा जंग बांधलेला होता. निळवंट भांडारे काळाजवळ पोहोचले म्हणजे कुठं पोहोचले? चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रवास आहे, पायी प्रवास आहे. आरता करता तो परमेश्वर वाडोवाडी फिरतो आहे एका एका भक्ताच्या शोधाकडे. निळवंट भांडारेकरांचा अधिकारी तसाच होता. विश्वाची या परेशा विश्वास दे आम्हाला, विश्वाची या परेशा विश्वास दे आम्हाला, विश्वास दे आम्हाला, विश्वास या परेशा विश्वास दे आम्हाला.
प्रत्येक क्षणाला ठरवून टाकतो नको हे जीवनात प्रवास संपवायचा. त्यांच्याही जीवनात तसंच घडत होतं. कारण संसारामध्ये संसार वेगळे जोपर्यंत ते पुष्प उमटत नाही ना तोपर्यंत त्या संसाराला अर्थ नाही. गडगडते श्रीमंती आहे. अगदी कथेमध्ये त्या वेळेमध्ये सांगितलं जातं त्या काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये 1.25 लाखाचा देवाला निवडते भंडारेकरांच्या घरामध्ये आहे. 12व्या शतकातले 1.25 लाख म्हणजे आजचे धीरूभाई अंबानीचे करोडो कोटी होती. सोपं नाही आहे. इतका पैसा जरी असताना तरी ते पुत्र संतती नाही आहे. सर्व शास्त्राभ्यास आहे, ज्ञान आहे, सगळं आहे. ब्राह्मण आहे, समाज आहे, विद्वान व्यक्तीच आहे. पण तरी पुत्र संतती नाही. आणि त्या पुत्र संतती नसल्यामुळे मनामध्ये जाणारे निवडते भंडारे का पोथीमध्ये शोधताय. आणि माझा देव सर्वत्र तिच्या जीवनाला भांडाऱ्याला जाऊन पोहोचले. निळवंट भांडारेकरांच्या घरापुढे जाऊन पोहोचले. भिक्षा सवाल केला आणि त्यावेळेस निळवंट भांडारेकरांचा शोध चाललेला होता. त्या निळवंट भांडारेकरांना देव म्हणतात की वाटतो मागील पंक्ती पहा, मागच्या पानावर शोधा, तुम्हाला हवं ते मिळेल. म्हणून तर आमचे कवी गुरुवारी भाऊळकर भावशास्त्री म्हणतात भवगोळ टाळली हासी अंगोळ टाळली रे. भवगोळ टाळली हासी अंगोळ टाळली रे. घंटाळवर पाण्याने संकल्प जोडला रे. पुढं भविष्यात येणारा जो भौगोळ होणार होता ना, हे जीवन जगत असताना अनेक घोळ आम्ही घालत असतो. त्या जीवनाच्या होणाऱ्या सर्व घोळांना संपवण्याकरता त्या आंघोळीचं जे पाणी पत्नीने काढून टाकलं होतं ते पाणी तिथं तिथं सोडून दिलेलं आहे. आंघोळीकरता अंगावरती 16 अंगाचा तो पंचा निघलेला आहे आणि त्या संतीचे सर्वांच्या सोबत निघालेले आहे. त्या एका शब्दात संती बांधणारे करणारे तिथं तिन्ही प्रकृतीची अवधारण्या गेलेली आहे. तिन्ही प्रकृतीची अवधारण्या गेलेल्या आहे. हे सर्वच नाही, हे सर्व साक्षी आहे, हे हिताक्ष आहे. माझ्या मनातला प्रश्न यांनी चालला हे सर्वच आहे. त्याला सर्व कल्पना सर्वच म्हटलेला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात जर ज्ञान दिसत आहे ना ते सर्वच आहे. हे हिताक्ष आहे. पाहतो हे माझी हिताक्ष आहे. आता मी हिताक्ष कुणालाही म्हणतो ते आमचे हिताक्ष नसतात. त्यांच्या मनामध्ये चाललेल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत नाही. ते वरून ते वेगळी स्वरूप दाखवून ते आपले हिताक्ष झालेले असतात. परंतु सर्वत्र ईश्वर खऱ्या अर्थाने जीवाचा हिताक्ष आहे. परमेश्वर खऱ्या अर्थाने जीवाचं हित दिसणार. कारण या सृष्टीमध्ये तुम्हा आम्हाला जन्माला घातले कशा करता, तुम्हा आम्हाला जन्माला घातले कशा करता. या सृष्टीमध्ये तुम्हा आम्हाला परमेश्वराने का जन्म दिला असेल केलाय आपण याचा विचार नाही करत. आपण विचार जन्माला आलो म्हणून जगायचं म्हणून जगतो. बस घरदार बांधण्यामध्ये याच्यामध्ये आपलं आयुष्य संपून टाकतो. अरे पशुपक्षी घरदार बांधतात ना, त्यांच्या पिल्लांना चारा आणून पशुपक्षी सुद्धा जगवतात. मग आम्ही आमच्या मुलांकरता घर बांधले असतील, दार बांधले असतील, त्यांच्याकरता कष्ट उपवास म्हणजे याच्यामध्ये फार मोठं काय करतो. आपलं आयुष्य सोडून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. आपलं आयुष्य सोडून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. आपलं आयुष्य सोडून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं.
अगदी खरं आहे. जे करायचं ते राहून गेलेलं आहे. पहा तुम्ही, आठवतं आपल्याला, कधी आठवतं? 40 नंतर आहे का नाही? 40 नंतर 41 आहे का नाही? आला का ईश म्हणजे देव. कसं तरी 50 पूर्ण होतं आणि मग आमची वंदन चालू होते. पहा तुम्ही, मोजा पुढचा पारा काय आहे? बोला ना तुम्ही बोला, मी तर माहित मध्ये आहे. तुम्ही बोलले की मला कळत, मी बोलतोय ते चाललंय व्यवस्थित. 51, 52 चालू झाली मग वनवन. आणि मग आठवतो आता हे राहिलं ते राहिलं. म्हणून जीवनाचा गांभीर्य अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की मनुष्यत्व मला मिळालेला आहे. कशाकरता मिळालंय मनुष्यत्व? 84 लाख योनी आपण संपवलेल्या आहेत, 1-2 नाही संपवल्या. या 84 लाख योनी संपल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं हे मनुष्यत्व भेटलेलं आहे. म्हणून आमचे मानवा कवी दामोदर दास म्हणतात, मानवा करीतो त्या त्रिमुखांचं त्या भांडारे काळाची स्मृती येते. हो नाही आमचं भाग्य
निळवंत भांडारेकरांना इंगळीने दंश केलेला हे चरित्र वाचत असेल अभ्यासत असेल त्यांच्या एक गोष्टी नसणार आहे निळवंत भांडारेकरांना इंगळीने दंश केलेला आहे आमच्या जीवनात दुःख येतात तरी किती थोडे थोडे इंगळीचा दंश म्हणजे सोपा नाही आहे एका विंचवाची वेदना त्याहीपेक्षा अगदी 100 विंचवाच्या वेदनेचं विष इंगळीच्या विषात आहे इंगळी चावल्यानंतर तो माणूस जगेल का नाही हे सुद्धा शाश्वती नसते मरत नाही पण असा याच्या वेदना होतात निळवंत भांडारेकरांना इंगळीने दंश केलेला आहे निळवंत भांडारेकरांनी वाकडी काय केली असेल तुम्ही आपण असतो तर माझा विडा घे जेव्हा मला इंग्लिश आवडी पटकन याच्यातून मोकळं कर काय काय भांडारेकर देवाच्या पुढे जातो देव मी तुमची स्तुती करू आणि ते जसे जसे स्तुती करायला लागले तसे तसे त्यांच्या अंगातलं विष निघून जात आहे आनंदाच्या लहरा फुटायला लागत आहे आम्हाला थोडासा काटा जरी लुटताना तरी देवाने असं काय करत थोडी थोडी आहे आणि मला येते तुमच्या काटा टोकला देवाला नावं ठेवणार आहे आम्ही आणि त्या इंद्रियाने दंश केल्यानंतर सुद्धा त्या देवाला देवाची स्तुती करावी ही विनंती करणारे निळवंत भांडारेकर होतात एक एक भक्त जर आम्ही चरित्रात शोधताना त्या भक्ताच्या नखाची सरी आम्हाला नाही काय बाकी त्याचं थोर होतं 12व्या शतकात साक्षात ईश्वराचं संविधान त्यांना लावलेलं होतं त्या 16 वर्षाचा कालखंडाचा पूर्वक्षण इतका सुंदर होताना सर्वजणी स्वतः घरापर्यंत पोहोचले भांडारेकरांना घरापर्यंत काढलेला आहे उत्तर क्षणी तितकाच सुंदर आलेला पण क्षण जर संपला नाही ना तर आमचा घोडापुढे होणार अनेक भक्त आहेत ज्यांच्या हातातून क्षण सुटलेले आहेत पाच आमच्या हातातून बरेच क्षण सुटत असतात दिवाळीला बहीण घरी आल्यानंतर आनंद खूप झालेला असतो भाऊबीज होऊन जाते आणि ज्यावेळेस भाता फुटात पाणी टाकायला लागतो ना मग म्हणते रिकवई जाते काय पूर्वक्षण उत्तर क्षणाला नाही जात आमच्या अनेक गोष्टी आहेत सकाळी उठणारा तुम्ही संध्याकाळी पावनला जातो ना तर त्याचा पूर्वक्षण आणि उत्तरक्षण फार काय सकाळी उगवताना लालबिंब झालेलं सूर्याचं प्रतिबिंब सायंकाळी मावळत असताना ते परत तसंच लालबिंब आहे आमच्या जीवनाचं उत्तरक्षण इतकं सुंदर कधीच होत नाही हे आम्ही सुरुवातीला ठरवलं की शेवटपर्यंत टिकत नाही आमच्या जीवनात कुठंच टिकत तेच तर टिकलं पाहिजे तर देऊ भेटतो ना आणि ज्यावेळेस ते भेटत नाही ना त्यावेळेस घटना पाहायची घडली सर्वजणांचं पायी परिभ्रमण झाले आणि पायी फिरणारे आमचे सर्वत्र अगदी त्या किष्किंध पर्वताच्या दिशेकडनं महाराष्ट्राकडे येत आहे किष्किंध पर्वत म्हणजे आता आंध्र प्रदेशाच्या भागाकडचा आणि त्या पर्वताकडे जाणारा एक संन्यासी अगदी तरणा बाण 16-17 वर्षाचा संन्यासी आहे नाथपंथाची दीक्षा आहे आणि हा आमच्या स्वामींना भेट आणि स्वामींना भेटल्यानंतर यांनी त्या किष्किंध पर्वताचं वर्णन करायला सुरुवात केली म्हटले देव हो कुठे जात असतात देवाने सांगितलं की असे इकडनं उठले जात अहो चला ना आमच्यासोबत किष्किंध पर्वताला जाऊ तेथे आमचे गुरु घोडाचुडे असतील अहो काय सांगू तिथलंच सौंदर्य वाली सुग्रीवाची तिथे मोठे मोठे मंदिर आहेत घोडे येसनी तिथे वानर आहे निसर्ग असा बहरलेला आहे आणि ऋषीमुनी तपसाधने करतात तिथं आहे असा तो पर्वत आहे त्या पर्वताकडे आपण चला निसर्ग सौंदर्याचे भेट तर आमच्या देवाला होतच हो पहा तुम्ही आमच्या देवाची जेवढी मंदिर आहेत ना ती निसर्गाच्या संविधानात आहे मग आमचं दाढीचा बाबा असतील येणारे प्रत्येक ठिकाण पहा तुम्ही ती निसर्गाच्या संविधानामध्ये आहे सालवर्डीच्या त्या पर्वतामध्ये 12 वर्षाचा प्रदीर्घ मौन अवस्थेमध्ये असणारे सर्वत्र निसर्गाच्या संविधानात आहे त्या मौन अवस्थेच्या त्या तपसाधनेमध्ये सर्वत्र जीवाचं ते खऱ्या अर्थानं चाललेले हे हातात पाहतायत वाहतात पाहतायत की हा जीव मात्र जगतो कसा याच्या भण्याकरता तर मी थांबलेलो आहोत ना द्वारकाधीशांनी भगवद्गीतेत सांगितलं होतं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यम्
तेव्हा तेव्हा मी अवतीर्ण होणार. हे अभिवचन जणू काय पूर्ण करा. सर्वत्र या भूतलावरती अवतरित झालेले आहे. पाहत मी देवाचा अवतार होत असतो. जन्म आमचा होतो. जन्म आमचा होतो. आमच्या हातात नाही कुठे जन्माला जायचंय, कुठल्या मात्या पित्याच्या उतरी जन्माला जायचंय, नाही आमच्या हातात. देवाचा अवतार होत असतो. ते ठरवलेला. कारण अवतार हा खाली वाकत असतो ना, तो जीवाच्या कल्याणाकरता. मी मगाशी तीच सांगत होतो की देवाने या ठिकाणी आपल्याला जन्माला घातलंय का आपल्या उद्धाराकरता. मग आपला उद्धार आपणच करणार आहोत. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं मोसादयत् आत्मनो ह्यात्मनो बंधु त्रिपुरात् नमो चक्राधरा नमो चक्राधरा त्यांनी सर्वज्ञाला ते वर्णन सांगितलं की निसर्ग असा आहे देवा चला नदी. त्याच्या त्या मोहक बोलण्याला देवाने सुद्धा भुरळ पडली. याहीपेक्षा त्याचं त्या वागणं, त्याचं ते आचरण देवाला भावलं. स्वामींचा आणि घोडाचोरीच्या त्या शिष्याचा प्रवास सुरुवात झाला. महाराष्ट्राकडे येणारा पूर्वेच्या दिशेने असलेला प्रवास पुन्हा एकदा पश्चिमेला सुरुवात झाला. फक्त त्या एका शिष्याच्या त्या बोलण्यावर देवाने सांगितलं चला तुम्ही म्हणता तर चला किष्किंध पर्वतावर. स्वामी वापस निघाले आहे. 10-5 दिवसाचा दोघाचा तो प्रवास चाललेला आणि त्या प्रवासामध्ये सर्वजणांना त्याचं आचरण इतकं भावलं ना. स्वामींनी एकांकात तिघीला स्वतः मुखाने सांगितलं. इतकं भावलं त्याचं आचरण. आमच्या स्वामींची भिक्षावर करपातली भिक्षावर हातात बसेल तेवढी भिक्षा घ्यायची. नदी तीराला जायचं, भोजन करायचं. पण आमच्या स्वामींच्या पुढे जाऊन सुद्धा याची भिक्षा वेगळीच होती. याची भिक्षा होती चाटणी. जे मिळत ते तिथंच खाऊन टाकायचं आणि पुढे चालत राहायचं. त्याची चाटणीची भिक्षा. रोज भिक्षेला जाताना देवाला विचारून जायचा, देव हो चाटणीला जात असतो. एक दिवसाचा प्रसंग घडला. पाहत मी पूर्वक्षण इतका सुंदर आला होता घोडाचोरीच्या त्या शिष्याच्या जीवनामध्ये की त्याला साक्षात ईश्वर अवताराचं सन्निधान लाभलं. ईश्वर अवताराचा संघात लाभला होता. रोज विचारून जाणारा तो शिष्य एक दिवस न विचारताच त्या गावामध्ये भिक्षेला जाऊन पोहोचला. त्याची जी भिक्षा होती ना ती चाटणीची भिक्षा होती. जे मिळेल ते हातावर घ्यायचं, तिथेच चाटून टाकायचं. एका माऊलीने त्याला भिक्षा वाढण्याकरता घेऊन आली. नेमकं घरामध्ये काहीतरी कजा झाली असेल, भांडण झालं असेल. घरातला राग तिने त्या बाबावर काढायचा प्रयोग केला. आहे की नाही? तुम्ही काढता की नाही घरातला राग चुलीच्या लाकडावर? मेलं जळत की नाही? लाकडाला कळत नाही, पण तुम्हाला म्हणायचं त्याला कळतं कोणाला मेलं म्हटलं.
या माऊलीचं तसंच झालं. घरामध्ये कडत असतील ती आंबील चुलीवरती कडत होती. आंबील आपल्याकडे नाही बनवत, आपल्याकडची कढी वेगळी. आंध्र प्रदेशामध्ये आंबील बनते पिठाची, आंबट आंबट असा पिठल्यासारखा पदार्थ आहे. ती आंबील कडत होती. ती तशी चाटूमध्ये घेतली आणि घेऊन आली. सारखे भिकारी येत राहतात, भिक्षा मागत राहतात. हो, भिक्षा आणि भिकेमध्ये अंतर आहे. भिक्षा जीवाचा उद्धार करते, भीक नाही उद्धार करत. ही भिक्षा मागण्याकरता आलेला संन्यासी. माऊलीच्या डोक्यातला तो राग, तो संताप, माऊलीने ती चाटूवर घात, ती पळ्यामध्ये ती आंबील आणली आणि या संन्यासीच्या हातावर वाटली. आता उकळणारी ती आंबील हातावर वाटल्यानंतर याचाही राग अनावर झाला. यांनी तो आंबीलच्या हात जसाच्या तसा तिच्या त्या वळचरीला पोचला आणि पुसत असताना मंत्रोच्चार करून सांगितलं, जलजाओ मी जलजा. धडा 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 सगळं गाव केलेला. श्वास पूर्वक्षण इतका सुंदर आला होता, पण उत्तरक्षण हातात टिकवता आला नाही, फक्त क्रोधामुळे. हसत हसत हसीच्या स्वामी बसलेल्या त्या पर्वताकडे आला, त्या टेकडीकडे आला आणि देवाला सांगितलं, देव हो बघत असं ही पळापळ, कारण गाव जळताना काही तिचा आनंद होणार नाही. तिथे गाई वासरे गुरं ढोरं गावातलं सगळं काही जळतं आहे. संसार डोळ्यात तिथे जळतो आहे. त्यांची पळापळ रडारड चालू झाली. आणि हा संन्यासी आमच्या देवाला सांगतो, देव पाहिलं आमचं सामर्थ्य पाण्याकरता गरम गरम आंबील आमच्या हातावरती टाकणारी ती बाई गाव चालून टाकला. आमच्या देवाने तर सुरुवातच केली होती ना, हिंसेपासून लांब असते काही. अहिंसेचं तत्व सांगितणारी सर्वत्र सांगितलं. एवढी खूप हिंसा केली, गुणधरी मनामध्ये तुमच्या किती नाही, एवढी हिंसा केलेली आणि वरून हसत असा. त्या क्षणाला त्या शिष्याचा सर्वज्ञांनी त्याग केला आणि स्वामी सरळ नित्यपुराच्या दिशेने निघाले. जीवनामध्ये ईश्वराचं सन्निधान मिळालं होतं, नाही टिकवता. पूर्वक्षण उत्तर क्षणापर्यंत नाही भेटवता आला. निळवट्ट भांडारेकरांच्या जीवनामध्ये भेटलेला पूर्वक्षण उत्तर क्षणाला जाऊन भेटतोय. पाहून इतका सुंदर आहे. घरी तू येऊनी स्वामी गुराखी गावाला गेला आणि स्वामींच्या देहयष्टीकडे पाहिलं, त्या शरीराकडे पाहिलं, सांगितलं धडधाकट तर दिसतात, भिक्षा का मागत नाही, कुणाच्या गाई का लागत नाही. अरे असं भिक्षा मागून जगण्यापेक्षा गाई राखून जगा ना. आणि देवाने सांगितलं
नक्की राहा, पण कोणी राखून तर घेईल का आमच्याकडे? त्याने सांगितलं मग मी लावतो ना तुम्हाला काम. देवाने सांगितलं आमच्या 3 हाती आहे, 2 हाती आहे, सोडू पण बांधणार, चालून आणू पण होणार. आनंद दाता आहे तो, दुःख कशाची जीवा, मुक्ती दाता आहे तो, बंधनात कसा टाकेल जीवा. देवाने सांगितलं अरे मी थोडे बांधणार, मी काही चालणार आहे होणार. कारण गाईला चालून आणून त्यांचं पोट भरणे, त्यांना आनंद देणे माझं काम आहे. त्याचं दूध होऊन खऱ्या अर्थाने तिला त्रास देणे माझं काम नाही आहे. आणि चालू झाली देवाची क्रिया. पहिला दिवस होता म्हणून ब्राह्मण देवाला वाचनावर गेला. पहिल्या गुराख्यांना राहिलेलं ते घोंगडं दिलं, पायात ते बूट दिले, काठी दिली, सांगितलं गावाच्या गावकुसापर्यंत येतो. आणि ती गाई देवाच्या मागण्या निघाल्या. जणू काही द्वापारामध्ये त्या द्वारकाधीशाकडे घेतणारा आनंद कमी पडला होता की काय, तो कलियुगात आमच्या सर्वांकडे घेण्याकरता त्या गाई देवाच्या मागे निघाल्या. पाच नंदेला आले आम्हाला ते स्थान नमस्काराने भेटले, गोरक्षणाचा स्थान. गावाच्या बाहेर अगदी स्वामींचा तो येऊन पोहोचलं, सांगितलं ही गावकोसा इकडे शेत आहे, ही गायरा नाही, इकडे तुम्ही चारा. आणि ब्राह्मण आपल्या कामाला निघून गेले. आणि त्या खंडीवर गाई आमच्या देवाच्या भोवती बसलेल्या आहेत. अगदी मानेवरती मान टाकून स्वामींचं ते अवलौकिक सौंदर्याच्या त्या सौंदर्यात मिळणारा आनंद त्या गाई ग्रहण करत आहेत. गुरांना गाईंना देव कळाला, आम्हाला नाही कळाला. म्हणून तर ते कवी म्हणतात, घरी तुले मुनी स्वामी माझ्या लागिला. गावाच्या बाहेर बसायचं, काही नाही बकडावर बकडा टाकून ते देवाचं श्रीमुख अवलोकन करायचं, त्या मुखात मिळणारा तो आनंद घ्यायचा. इकडं त्या गुराख्यांना त्या गोष्टी सहन झाला नाही. त्यांनी येऊन ब्राह्मणाकडे तक्रार केली. ब्राह्मणांना सांगितलं म्हणजे अहो काय गुराखी घेऊन आले, गावाच्या बाहेर घेऊन जातो, उन्हामध्ये बसवतो, नाही चारा नाही, वेळच्या वेळी पाणी नाही. त्या ब्राह्मणाने विचार केला, जर उन्हामध्ये बसवत असेल, वेळच्या वेळी पाणी देत नसेल, चारा देत नसेल, पण इथं तो वेगळाच जेवण का करतो आहे. रोज जितक्या काही दूध द्यायचं ना त्याचं दुप्पट मिळत आहे. तो म्हणतो माझ्या हाताला कांडाळी येत आहे, दूध काढून काढून मी दमून जातो आहे, माझ्या हाताला कांडाळी यायला लागलेल्या आहे. ही गुराखी नक्कीच चुकीची माहिती देत आहे. यांना सहन होत नाही माझ्याकडे आलेला गुराखी. मी स्वतः जाईल, मी स्वतः पाहिल. आणि तो त्या दिवशी स्वतः निघतो. सर्व नागरिकच्या नित्यक्रमाप्रमाणे निघालेले आहे. दही भाताची पोळी झालेली होती. सायंकाळच्या जेवणाला दही भात द्यायचा, सायंकाळ सकाळी शिदोरी द्यायची. ती शिदोरी देवाच्या सोबत दिल्याकडे घोंगडं घेतलं, काठी घेतलं, काही घेतली आणि सर्वच्या गावाच्या बाहेर घेऊन पोहोचली. गुराख्याने केलेली ती चाळी ब्राह्मणाच्या कानावरती होती. ब्राह्मण थोड्या वेळाने निघाला. लांब असायचा, वृक्षावरती चढला आणि वृक्षावरून ती गंमत बघतो आहे. सर्वत्र मध्यभागी बसलेले आहेत. सर्व तशी चक्रधर महाराज मध्यभागी बसलेला असत आणि आजूबाजूने चारी बाजूने त्या गायी बसल्या आहेत आणि आपल्या एकमेकीच्या मानेवर मान टाकून त्या देवाचं श्रीमोरोप अवलोकन करतात. शरणे सोडून तुझ्या भोवती बसून गाई रवंत करती. ब्राह्मण देवाकडे पाहतो आहे, त्या गायींकडे पाहतो आहे.
ओळखू शकलो नाही. माझ्या पोट्यामध्ये असलेल्या माझ्या गाईने त्या देवाला ओळखलं, मला नाही ओळखता आलं. थोड्यात नाचून अभिषेक होत होता. घरी जाण्याची तयारी झाली. घरी पोहोचला भक्तीला काय तर आगळ फार मोठी चूक झाली का आपल्याकडे. साक्षात बापांचा कृष्ण माझ्या घरी आलेला माझ्या गाई लागतो. आता तर देव घरी आलेला एक पाय तू जर एक पाय मी धरे. आपण त्या देवाची क्षमा मागू. खूप चूक केली आपण. अगं भागवतामध्ये का कृष्ण उभा करता होता का मी कसा कसा उभा केला तर मला माहिती आहे. तो आता नाट्य मिळून गेली आहे. गावोगावी भागवत कथा चाललेल्या असतात. कृष्णाचं ते मनमोहक रूप आहे. त्या कृष्णाकरता तर तुम्ही आम्ही आठवलेले आहोत. त्या कृष्ण शब्दाचा आकर्षण आहे. कृष्ण म्हणजे आकर्षित, कृष्ण म्हणजे कर्षित. तो साक्षात कृष्ण माझ्याकरता आहे. पण ते सर्वच नाही, सर्व साक्षी आहे. ते खरंच वापस येणार आहे. म्हणून तर कविराज म्हणतात क्षमा मागितली. मी घरी जाईल आता माझ्या भक्तीला सांगेल. भक्तीला ती कथा सांगतो आहे. अगं साक्षात वापरीचा कृष्ण आपल्या घरापर्यंत आहे. ते सर्वच नाही, सर्व साक्षी आहे. जीवाच्या मनातला भाव त्यांना आधीच कळतो. तुम्ही घरातून निघण्याच्या आधीच घेतलेला जो विडा आहे ना, त्याला माहिती आहे कशा करता आलेला आहे. याला पीडा आली असेल म्हणून हा विडा इथपर्यंत आलेला आहे. कारण आपलं ठरलेलं आहे, आपल्याला पीडा नाही, आपला विडा नाही. तो तर सर्वच नाही, सर्व साक्षी आहे. त्या सर्वज्ञाने याच्या मनातला ओळखून घेतला. काही तर घरापर्यंत पोहोचले पण देव घरापर्यंत आले नाही. देव पुन्हा एकदा पुढच्या मागे क्रमाला निघून गेले. मला सांगायचं हेच होतं की माणसाच्या जीवनातला क्रोध दर्शन द्या हो चक्रधरा विनाशा हो दर्शन द्या हो चक्रधरा विनाशा
त्या देवळाच्या दर्शनाची आस ठेवली पाहिजे. पाहतो आमच्या जीवनामध्ये असलेल्या अशा अपेक्षांना कुठे जागा नाही, कुठे ठिकाण नाही. त्या आशांचं कधीतरी नाशच होणार आहे. आशा आहे नाशना, आशा आहे केशपाशा आहे नदी बाई रुंदीना. ही आशा जर कधी धरली ना तुम्ही त्याला आशेचा नाशच होणार. संन्यासाचं जीवन तर वेगळंच आहे ना. मी तर लोक सोडला पाहिजे. पाहतो एक गोवा आहे, जगजोगी दास सबका जब तक जोगी उदास, जोगी जब आशा करे तो जोगी सबका दास. संन्यासाचा आचार सुद्धा या दोह्यातनं सांगितले की संन्यासाने आशा कोणाची करायची नाही, लोभ कोणाचा करायचा नाही. तसंच माणसाने आहे ना. माणसाने जीवनात जर कधी आशा ठरली, लोभ ठेवला ना तर त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आशा निराशा के बस में नहीं हो, मेरा दिल है मैं जानता हूँ. आशा निराशा के बस में नहीं हो, मेरा दिल है मैं जानता हूँ. शिष्याचं हे झालं होतं. याने आशा केली होती चांगली भिक्षा मिळणे. बाईने दिलेली ती गरम गरम आंबी हातावर पडता त्याचा क्रोध अनावर झाला आणि याने हिंसा केली. या अंशीचं पहिलं सूत्र तर माझ्या सर्वज्ञांनी 1144ला जिल्हा अमरावती तालुका मोर्शी सालवडीच्या त्या पर्वतामध्ये त्या पारद्याला निमित्त करून सांगितलं होतं. हिंसा पाप, पापा तो नरक. हिंसा पाप आहे, पापा तो नरक आहे. सांगितलेले हे 2-4 उद्देशाचे शब्द होते. पाहतो तिथं वेद सांगितले नाही, वेदाच्या श्रुती सांगितल्या नाही, भगवद्गीता सांगितली नाही, ब्रह्मविद्या सांगितली नाही. अहो याने काय केले तुमचं? त्या निष्पाप प्राण्याला का मारता तुम्ही? हा रानात राहणारा ससा राणीचं गवत खातो, ओवळाचं पाणी पितो. याने तुमचं काय केलं? सांगितल्या या 4-2 शब्दामध्ये, त्या तपसामर्थ्यामध्ये, त्या ईश्वराच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य होतं. पाहतो आधी जे साहित्यिक वर्ग आहे ना, हे 12 मार्च आज सुद्धा त्या सूत्राचं तो मराठी दिवस म्हणून मनवलं. हे सूत्र या महाराष्ट्रात प्रथम सर्वसांच्या मुखात निघालं होतं. तो दिवस होता 12 मार्च 1844. आधी 12 मार्चला साहित्यिक दिवस, मराठी दिवस म्हणून मनवला. कारण ते मराठीचं निघालेलं पहिले सूत्र आहे. एक क्षरण आली आहे आणि मरण. जो आम्हाला क्षरण आलेला त्याला मरण नाही आहे. या सूत्राने त्यांच्यात हिंसा हा झाली. आम्ही तर त्या ईश्वराचे उपासक आहोत. आम्ही हिंसेचा प्रतिबद्ध दूर झालेलो पाहतो. आम्ही शारीरिक, मानसिक, वाचिक कितीतरी हिंसा करतो. वाचेने सुद्धा आम्ही कुणाला वाईट बोलतो आहे, ही वाचिक हिंसा. ज्या प्राण्याचा, निरापराध प्राण्याचा आम्ही घात करतो ही हिंसाच आहे. ही शारीरिक हिंसा आहे, मानसिक हिंसा आहे. मना हाताने कर, दुसऱ्या हाताने
तुम्ही आम्ही कोणी सुटणार नाही आहोत. आपण जे करणार आहोत ना ते आपल्याला भरावं लागणार. हो, कर्म सर्कल सारखं आहे. पाहा तुम्ही. हा, एक छोटीशी गोष्ट आठवली बाबाच्याकडे. आंब्याचे दिवस आहेत. आंब्याच्या झाडाकडून जाताना तो आंबा पाहिला कोणी? डोळ्यांनी. सूचना दिली जिभेला आणि त्या जिभेला रचना जाणवली. तिने आज्ञा केली बुद्धीला, बुद्धीने आज्ञा केली हातांना. हाताने दगड घेतला, आंबा पाडला, आंबा तोडला. खाल्ला कोणी? जिभेने. डोळ्यांनी पाहिला होता, इथे जिभेने खाल्ला, पाडला हाताने. जो आंबा राखणारा होता त्याच्या लक्षात आलं. तो पाठीमागे धावत आला आणि काठीचा रक्का पाठीत घातला. अश्रू आले कुठून? डोळ्यात. जिथं गेलं तिथंच पोहोचत असत. कर्माचा सिद्धांत आहे, गोर सर्कल आहे. तुम्ही केलं ते तुम्हाला वापस मिळणार. मग तुम्ही चांगलं केलं तर चांगलं भेटणार. कर्म झाले तेची भोगा. कर्म करताना जपून केले. त्या ईश्वराचे आपण उपासक आहोत. त्या ईश्वराने उद्धाराकरता आपल्याला या ठिकाणी जन्माला घातले. म्हणून हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला ना, किंवा मनुष्य जन्मात आपल्याला हा उद्धार त्या नामाने करता येणार. घेता वाया गेला ऐसा कोणी. नाम मुखाने घेता असं वाया गेलेलं कोणी आहे का? मला दाखवा बघायला. आणि म्हणून आपल्याला त्या परमेश्वराच्या नामस्मरणाची दाखवे व खऱ्या अर्थानं त्या परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाता येईल.
देवाचं भजन करू शकतो. हो, मनुष्य देह आहे की इथं आपल्याला देव ओळखता येतो, देवाच्या ठिकाणी भजन घालता येतो आणि भजनाशिवाय मनुष्य देहही मिळत नाही. भजन शब्दाचा अर्थ आमचे मानव साहित्यिक करतात अन्नदान. या अन्नदानाने मनुष्य देहाची निर्मिती होते. गेल्या 50 वर्षापासून चालू झालेला आमचा जयंती उत्सव चालू असलेलं हे अविरत अन्नदान अनेकांच्या मुखापर्यंत तो घास पोचतो आहे. ईश्वराचा तो महाप्रसाद पोचतो आहे. अनेकांची तनमन सदृढ होतात, याहीपेक्षा ती धर्माला दृढ होत आहे. आमच्या अंतःकरणामध्ये तो देव गाभतो आहे. आणि म्हणून त्या जन्माचं सार्थक जर करायचं असेल तर तो मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून त्या मनुष्य जन्माचं सार्थक होऊ शकत नाही. आणि हा मनुष्य जन्म आम्हाला भेटलेला आहे. या मनुष्य जन्माचं सार्थक आम्हाला करतात. निळवंट भांडारेकरांच्या जीवनातला पूर्वक्षण आपण अभ्यासत होतो. सर्वत्र त्यांना घ्यायला गेलेला आहे. उत्तरक्षण सुद्धा तितकाच हृदयाला पीळ पाडणार आहे. उत्तरक्षण सुद्धा तितकाच हृदयाला पीळ पाडणार आहे. पाहतो आपण आता शेवटच्या उत्तरार्धाकडे वळतो. निळवंट भांडारेकर 16 वर्ष स्वामींच्या सन्निधानात राहिलेले आहेत. उत्तरक्षण त्याच्या जीवनामध्ये सोन्यात आले. सोन्यात पाच मिनिट म्हणजे सोन्यापेक्षाही पुढचा. हो, सोनं तर काय, सोनाराकडे नेले की लगेच त्याची मोड कमी होऊन जातात. कारण त्यांना परिसराचा स्पर्श झालेला. सोन्याचा स्पर्श म्हणता येत, सोनं मोडण्याचा परिसराचा तो स्पर्श. आणि त्या स्पर्शानं ते जीवन खऱ्या अर्थानं सोन्याचं झालेलं होतं. शेवटचा अक्षर आलेला नांदेडची घटना. भावेश्वराच्या मंदिरामध्ये सर्वता निळवंट भांडारेकर जाऊन पोहोचलेले आहे. आणि शेवटच्या क्षणी अगदी त्या कर्मधर्म संयोगाने निळवंटांची प्रकृती खालावायला लागलेली आहे. त्यांना अतिसाराचा त्रास सुरू झाला. कुठेतरी खाण्यापिण्यात बदल झाला असेल आणि शेवटच्या क्षणी त्यांचा तो अतिसार सुरुवात झालेला आहे. ती नदीच्या काठावर धोत्र भरायला लागलेली आहे. उठायचे आणि सारखे आपण जायचे. आणि अगदी शेवटचा क्षण पाहतो. शेवटचा क्षण ज्यावेळी जवळ आला त्यावेळी सर्वज्ञ पळत त्यांच्या जवळ आले. त्यांचं उस आपल्या मांडीवरती घेतलं आणि सर्वज्ञांनी सांगितलं की भट्टो, काळवंचना करू, आलेल्या काळाला वापस पाठवू का? त्यावेळी निळवंट भांडारेकरांनी मागितलेली मागणी मोठी, हृदयाला पीळ पाडणारी मागणी. तुम्ही आपण असतो तुम्ही तर नक्की मागून टाकला असता. अजून नाही, घेऊन टाका, अजून भरपूर काम आहे. आत्ताची तर कुठं सुरुवात केली संगीत प्रवचनाला, अजून 2-4 प्रवचन झाले. नक्की वेळ मागून घेतला असता. काळ वंचना कर म्हणजे हा आलेला जो काळ आहे ना, त्या काळाला वापस पाठवू का? तुम्हाला पुन्हा जन्म वाढून देऊ का? निळवंट भांडारेकरांनी मागणी केली की नाही, ही मांडी परत भेटेल का? इतना तो करना स्वामी,
शेवटच्या क्षणाला निर्भत्त बांधावे, कारण तो आखरी श्वास घेतलेला आहे. म्हणून का म्हणजे बाबूशास्त्री म्हणत होते ना, ते विश्वास या परेशा विश्वास दे आम्हाला, निर्भत्त साधकाचा एक श्वास दे. निर्भत्त साधकाच्या जीवनामधला एक श्वास जरी भेटला ना तरी आमच्या जीवनाचं पुलंकित होऊन जाणार आहोत, नाही होऊ शकत. आम्हाला भेटलेलं जीवन जगावं कसं हेच कळत नाही. हा, आम्ही संसारामध्ये आहोत. या संसार तर कसा आहे, या संसाराची व्याख्या करताना सर्वप्रथम तिथं निमित्त करून सांगतात की हे दिशे ते नासे. जे आज दिसत आहे ना हे सगळं वेगळं आहे, हे नाचणार आहे, हे संपणार आहे. हा संसार तर विचित्र आहे. आणि म्हणून या संसारामध्ये आपण आहोत, त्या संसारामध्ये आपण मागणं केलं पाहिजे की हे देवा एकच श्वास असा दे ना की मला तू आठवला. चक्रधरा नाम तुझे चांगले चांगले, नाम तुझे चांगले. चक्रधरा नाम तुझे चांगले चांगले, नाम तुझे चांगले. चक्रधरा नाम तुझे चांगले तो देव आपल्याला आठवत आला. याहीपेक्षा खऱ्या अर्थानं जे निमित्त आहेत मग ते मनुष्य तणाला निमित्त असतील ते आपल्या माता पिता आहे. त्या माता पित्याची सुद्धा आठवण आपल्या हृदयात असली पाहिजे. पहा तुम्ही आजची परिस्थिती भयानक आहे बाबा. फिरत असताना त्या आईला विसरणारी पोरं पाहिल्यानंतर मनाच्या काळजाला पीळ पडतो. बापाला विसरणारी पोरं पाहिल्यानंतर मनाच्या काळजाला पीळ पडतो. इथं तर आपण सुरुवातीला एक सूत्र म्हटलं होतं, निमित्त मानी. ज्यांनी नुसता देव दाखवला त्या निमित्ताला आठवायचं आहे. पहा तुम्ही गुरुसुधाची आठवण स्मरणाच्या वेळेला करत असताना आम्ही काय म्हणतो, प्रातःस्मरणीय. म्हणजे सकाळच्या वेळी त्या श्री गुरूंची आठवण करायची आहे. कारण त्या गुरुनी मला हा देव दाखवलेला आहे, हा धर्म दाखवलेला आहे. या संसारात चांगला रस्ता दाखवणारा भेटत नाही. अनेक भेटत असतात पण हिताक्ष गुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा, जो जपता है धर्म तुम्हारा, जो जपता है धर्म तुम्हारा, जो जपता है धर्म तुम्हारा.
आपण खऱ्या अर्थानं कृतज्ञ असतो. त्यांनी आम्हाला देव दाखवलेला आहे, आमचा अज्ञान दूर केलेला आहे, ज्ञान आम्हाला सांगितलेलं आहे. ज्ञानाची व्याख्या करताना भाष्यकार सांगतात की जैसे असे ती जाणीचे ते ज्ञान आहे का नाही. पहा तुम्ही, आता मी जर म्हटलं तुम्हाला बराच वेळ झाला तुम्हाला फोन करायचा, इथून एकदा फोन करतो, होणार आहे का? हा माईक आहे, याला माईकच फोनावा लागला, फोन वेगळा आहे. जे जसं आहे ते तसं सांगणं त्याला ज्ञान म्हणताय. आमच्यातलं अज्ञान दूर केलेलं आहे ज्ञान खऱ्या अर्थानं आम्हाला त्या गुरूंनी दाखवलेलं आहे. आम्हाला जन्म आमच्या आईवडिलांनी दिलेला आहे, त्या आईवडिलांच्या प्रती आम्ही कृतज्ञ असतो, त्या गुरूच्या प्रती आपण कृतज्ञ असतो पाहिजे. हा उद्याचा होणारा गौरव सोहळा सुद्धा ही कृतज्ञाची भावना. सुरुवातीला इथे ज्यावेळी जयंती चालू झाली त्यावेळेचं वातावरण कसं असेल विचारा या पूर्वजांना. अगदी आदल्या दिवशी सुरुवात झाली, ठरलं आणि गावातलं वर्गणी झाली आणि मग दुसऱ्या दिवशी जयंती करायची, बस सुरुवात झाली जयंती. त्याचं ती बीज आहे, त्याचा हा फोपावलेला वृक्ष आहे. येऊ देसे रूप लावी देते दारी, त्याचा वेरू गेला गगना. आणि म्हणून तो कृतज्ञ सोहळा आपल्याला उद्या या ठिकाणी संपन्न करावायचा. मग त्यांना साथ संकट देणारी जी पूर्वज आहेत ती सुद्धा खऱ्या अर्थानं या गौरव सोहळ्याचे सन्माननीय आहे. आणि म्हणून बंधूंनो, या सुवर्ण क्षणाच्या दिवशी खऱ्या अर्थाने या सुवर्ण महोत्सवात अगदी पूर्वसंधीला तुम्हाला एक 4 शब्द सांगण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि म्हणून हा योग पुन्हा पुन्हा यावा, बोलण्यासारखं बरंच आहे, पण अजून आपल्याला उद्याचाही दिवस पार करायचा आहे. उद्याची कार्यक्रम तशीच आहे. आता शासन मान्य निर्णय झालेला आहे, अगदी जे शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत तिथं सुद्धा आमच्या सर्वज्ञांचा अवतार दिनोत्सव साजरा होणार आहे. आणि म्हणून तिथं सुद्धा आपल्याला जाऊन सहभाग द्यायचा आहे. सकाळचं आपल्याला गीता पाठ आहे, श्री चक्रधर पाठ आहे, स्वामींच्या सूत्राचं सूत्रपाठाचे पारायण आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नुसता उपदेश घेऊन थांबू नका. उपदेश घेऊन तुमचा उद्धार होणार नाही आहे. तुम्ही अभ्यास करा, जिज्ञासा तुमच्या जीवनात आणा. पाहतो कळालं मला, या ठिकाणी अवधूत बाबा आहेत त्यांचाही सत्संग चालतो, महेंद्राचे कोणी बाबा आहेत त्यांचाही सत्संग चालतो. आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांची आठवण काढली पाहिजे. ज्या गोष्टीची उणीव भासली आहे असे केवळ अशी आमची कृष्णराज दादाजी मस्तेला मंदिरचं काम चालू होतं, दादांचे सतत योगदान असतं. आम्ही लोक सतत येऊ शकत नाही, पण ही अगदी ग्राउंड फ्लोरला राहून तुम्हाला सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं सर्व अनुभवत आहे की खऱ्या अर्थानं त्या देवाची माझे साधक आहे. आणि म्हणून या सगळ्यांची नावं घेणे ते गरजेचे आहे. म्हणून बंधूंनो, येणारे सगळे बाबा लोक असतील त्यांच्याकडून ते ज्ञान घ्या, जिज्ञासा करा. आणि ज्ञान तुमच्यापर्यंत ज्यावेळेस पोहोचेल ना त्यावेळेस तुमचा खऱ्या अर्थानं उद्धार होणार आहे. त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं अज्ञानातनं लांब जाणार आहात. आज बऱ्यापैकी आपण खऱ्या अर्थानं धर्माला लागलेलो आहोत, फक्त लागलेलो आहोत, धार्मिक झालो नाही. आपण नामधारक आहोत, आमच्याजवळ फक्त नाम आलेलं आहे. आम्ही अजून पूर्णतः त्या देवाचे नाही आहे. त्या नामाने आपण वासनिकापर्यंत पोहोचणार आहोत. वासनिकाचा अर्थ आमची भाष्य करतात, जयाची वासना निकी तो वासनी. आमची वासना निकी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, देव भेटण्याची आमची वासना असली पाहिजे.
त्यावेळेस आम्ही वास्तविक या पदामध्ये जाणार आहोत म्हणून आपण नामधारक या पदामध्ये आहोत. इथं आपण अभ्यास केला पाहिजे, जिज्ञासा केली. आपले जे गुरुनिमित्त आहेत त्यांच्याप्रती कृतज्ञ असलो पाहिजे. पाहतो आमच्यावर बऱ्याच वेळेला आरोप होत असतात, बाबा तुम्ही तर काही फोनच करत नाही. आता हा कधी रिकाम कोण याला, हा कधी आम्हाला फोन करतो, कधीच हा एखाद्याच कधीतरी ग्रुप पाहिला, एखाद्याला काही मेसेज टाकले का बाबा त्याचा आवडता शिष्य आहे. मी नाही, माझे बरेच शिष्य आहेत तिथं. कारण इथं खऱ्या अर्थाने धर्माची पताका लावली गेली ना, दादांचा जसा सहभाग आहे तसा अनेक संत म्हणतात. तसं कवीश्वर कुलभूषण कैवल्यवासी, कवीश्वर अण्णा, आदरणीय आचार्य प्रभू एकत्र बाबांचा सुद्धा या गावाला परिस्पर्श होतो. त्याच्यानंतर परमपूज्य परमादरणीय कैवल्यवासी श्री भोतीकर बाबांचाही परिस्पर्श या गावाला होतो. अनेक संतांच्या विभूतींच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रत्येकाचा संपर्क आला आणि त्या संपर्कात अनेक लोक घडल्या गेले. पाहतो सोपं नाही आहे साधूची संगत भेटणं, सोपं नाही आहे. साधू संगतीत आपण सुधारल्या जाणार आहोत आणि ही संगत तुम्हाला भेटली आहे. या गुरुवर्याने खऱ्या अर्थाने हे सगळं घडवत आज या सुवर्ण महोत्सवापर्यंत आणून सोडलेला आहे. म्हणून या सर्व गुरुनिमित्त त्यांना आठवणं गरजेचं आहे. म्हणून हा सुवर्ण महोत्सव म्हणण्यापेक्षा मला तरी वाटेल हा कृतज्ञ सोहळा आहे. आज आपल्याला खऱ्या अर्थाने कृतज्ञ भावनेने या सर्वांची आठवण करायची आहे. 9 वर्ष झाली या मंदिराचा कळस आमच्या पंचक्रोशीमध्ये झळकतो आहे. 9वा वर्धापन दिन आपल्या मंदिराचा उद्या संपन्न होतो आहे. पाहतो मूर्ती स्थापनेचा कालखंड तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे. मूर्ती स्थापना करण्यासारखी आमची परिस्थिती नव्हती, नक्कीच नाही. आठवत मी 9व्या वर्षाच्या आधीचा कालखंड, कार्यक्रम पार पडतो की नाही अशी परिस्थिती होती. पण देवाने आमच्या हातात मूर्ती स्थापन घेतली, कळसही ठेवून घेतलेला आहे. कैवल्यवासी गुरुवर्य आदरणीय उपाध्याय कुलाचार्य मोठे बाबा त्यांची होते, कैवल्यवासी आदरणीय सरळ बाबांची होते. या सर्व गुरुवर्यांच्या हाताने खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य सोहळा 9 वर्षापूर्वी याच ठिकाणी संपन्न झाला. आणि म्हणून या सर्व विभूतींना इतकंच नाही तर वैराग्यमूर्ती कैवल्यवासी येळंकर बाबाजी बाबाही इथं उपस्थित होते. या सर्व आचार्यांना आपण आणलेला आहे. मला आता वाटायचं याही वेळेला खऱ्या अर्थाने या सर्व आचार्यांना आपण आणलं पाहिजे. परंतु उद्याची तिथी आणि तिथीवरच करण्याचा आपला अट्टहास आग्रह, त्याच्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आचार्यांना एक परत आणू शकलो नाही. आणि म्हणून हे सगळे आचार्य तिथे आले पाहिजे होते. कारण 50 वर्षापर्यंत अनेक गावं असतील की अगदी विचारे अजूनही आपल्या पुढे असतील आणि असावे. परंतु 50 वर्षापर्यंत खऱ्या अर्थाने त्या सर्वांचा अवतार दिनोत्सव आपण आजपर्यंत अगदी हर्षोल्लासात संपन्न करत आणलेला आहे. तसा आपल्याला उद्याही संपन्न करावायचा आहे. आणि या सर्व गुरुजनांच्या प्रती, या सर्व पुरुषुरींच्या प्रती पुन्हा एकदा कृतज्ञ भाव व्यक्त करतो आणि आपण आपल्या या समारोपीय सूत्राकडे जाणार आहोत. आणि म्हणून उद्या सुद्धा सकाळी लवकरच पाहतो बरेच कार्यक्रम आपल्याला एकत्र करायचे आहेत. माझ्यापर्यंत एक सूचना आलेली आहे. अष्टमीच्या वेळेला म्हणून काहीतरी मकर स्पर्धा झालेली आहे, त्याचे सुद्धा बक्षीस वितरण होणार आहे. म्हणून घाबरू नका, तुमचे नंबर आलेले आहेत. मला नाही माहिती कारण मी आता 5 वाजता पोहोचलो. हां, त्यामुळे सकाळी तेही बक्षीस भेटणार आहे. मी त्या दिवशी जाताना सांगून देतो रांगोळी स्पर्धाही घ्या. कारण सांस्कृतिक कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं तुमची जडणघडण होणार आहे आणि तुमच्यामध्ये जी धार्मिकता वाढणार आहे ती वाढावी. तुमच्यातला जो धर्म वाढावा, तुमच्यात ती भक्ती वाढावी, हीच त्या साधनदात्याच्या विनम्र अशी प्रार्थना करतो. आणि माझ्याकडून खऱ्या अर्थानं ज्यांनी सांगण्यात चुका झाल्या त्या माझ्या पत्रात द्या आणि ते चांगलं असेल ते तुम्ही सगळ्यांनी घेऊन जा. उत्साहात कपडे झटकून उठू नका एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी माझ्या विचाराला विराम देऊ. शेवटची भैरवी या ठिकाणी होईल. Thank you.
Jai